इधर आओ, चलो अरे भाई हर कोई मोदी का प्रॉब्लम है ऊपर दीवार पे जाता है। भगवान राम के नारे लगा रहे। मैं तुमसे पूछना चाहता हूं, इस मजहब ने आराम से बेटा, आराम से हाँ निकल जाएंगे आराम से। दूसरे मजहब की इबादत गाहों के अंदर जाकर इस तरह की तोड़फोड़ करो। मेरा मजहब क्या है, बहुत दूर जाने की जरूरत नहीं। इसी हिरारपुरे की राम मंदिर के ऊपर जब हमला हो रहा था तो कोई आदि संगठन का माइका लाल वहां पर आकर खड़ा नहीं हुआ था। अगर वहां पर चट्टान की तरह खड़ा था तो इम्तियाज बोलो खाली कहाँ पड़ा कहाँ पड़ा कहाँ थे ऐसे ये क्या हो रहा है कुछ लोग ये टारगेट क्या है पढ़ाने का हो गया कामलेदार फोटो डालना। सुरक्षा के लिए कहना चाहता हूँ आहे की कोणत्या भगवाननी आपल्याला हे आदेश दिलेले आहे की तुम्ही दुसऱ्यांच्या धार्मिक स्थळामध्ये जाऊन अशा प्रकारचा उद्रेक करायचा। तुम्ही आपल्याला शिवभक्त म्हणणारे लोक आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातही त्या दर्गाला त्यांनी कधी हात लावले नाही आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा एक इतिहास आहे की मुसलमानांच्या ते धार्मिक पुस्तक असू द्या, कुराण शरीफ असू द्या किंवा मशिदीसाठी जागा पाहिजे तर त्यांनी काय काय केलेले आहे हे इतिहास मला माहित आहे। पण आपल्याला स्वतःला छत्रपती म्हणणारे आणि शिवभक्त म्हणणारे लोकांना बहुतेक ते विसरले असेल। तर छत्रपती संभाजी महाराजने मला एक पुस्तक दिली होती शाहू महाराजांच्या बाबतीत आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही हे वाचा, कारण शाहू महाराज कशा प्रकारे सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम करायचं। मी ते पुस्तक वाचलेली आहे। मी पुस्तक त्यांना परत पाठवणार आहे की मला सगळं माहित आहे की शाहू महाराज कशा प्रकारे सर्वांच्या बाबतीत विचार करत होते। बहुतेक तुम्ही विसरला असेल आणि आता वेळ आलेली आहे तुम्ही पुन्हा ते पुस्तक वाचा। दुसरा म्हणजे जे काही संघटना कोल्हापूरचे हे आहे की नाही इम्तियाज जलीलने कोल्हापूरला यायलाच नको पाहिजे का या देश माझा नाही आहे, या राज्य माझा नाही आहे का, तुम्ही कोण मला थांबवण्यासाठी उसने नक्की मी कोल्हापूरला जाणार, कारण तुम्ही आमच्या मशिदीमध्ये घुसलेलो आहोत। तुम्ही गोरगरीब मुसलमानांना त्यांच्या घरामध्ये घुसून टार्गेट केलेले आहे। मग आम्ही त्यांना जाऊन सांत्वना देणार का नाही, त्यांना धीर देणार का नाही? नक्की मी जाणार। पण पोलिसांनी विनंती केली होती की साहेब खूप व्होलेटाईल सिच्युएशन आहे, थोडंसं टेन्शन आहे, आपण नाही आले तर माझी जबाबदारी आहे एक जबाबदार नागरिक म्हणून की आता वेळ नाही आहे, पण मी नक्की जाणार आहे। तुम्ही काही करा मला कोणी थांबवू शकत नाही। देवेंद्र फडणवीसांचं फेल्युअर आहे का गृहमंत्री म्हणून? काय आहे की देवेंद्र फडणवीस नाही पूर्ण सरकार याच्यासाठी जबाबदार आहे। आणि जे सत्तेमध्ये लोक आहे छत्रपती शाहू महाराजांना विजयी करण्यासाठी सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा कुणाचा असेल तर ते मुस्लिम समाजाचा आहे। 2-2 तास उन्हामध्ये उभे राहून त्यांना मतदान केलं। त्यांना माहित नाही होतं की 2 महिन्यानंतरच त्यांचा मुलगा अशा प्रकारचे
लाठी काठी पत्थर आणि तलवार घेऊन असा प्रकारचा उद्रेक तिथे मचवणार आहे करके. तर जे सत्तेमध्ये बसलेले आहे काय देवेंद्र फडणवीस साहेबाला माहित नाही का की आपल्याकडे काही IB नावाची एक हे संस्था आहे, इंटेलिजन्स ब्युरो, CID आहे, पोलिसांचा मोठा नेटवर्क असतं. इतकं सारे लोक पुण्याहून दौंड सातारा सोलापूर कोल्हापूर इथून येतात आणि आपल्याला काही माहित नाही. आणि घटना घडल्यानंतर 3-4 दिवसानंतर तुम्ही तिथे जाणार, आम्ही कारवाई करणार, याला अरेस्ट करणार. त्यावेळी का नाही केलं तुम्ही? मग कशाला? कोणीतरी जबाबदार असायला पाहिजे ना. ते SP ला सस्पेंड करा, ज्या ठिकाणी जे पोलीसवाले होते त्यांना सस्पेंड करा, काहीतरी कारवाई करा ना, दाखवण्यासाठी की नाही आम्ही प्रामाणिक आहे. जे कोणी अशा प्रकारचे कृत्य करणार आहे आम्ही त्याच्या विरोधात जाणार आहे, सक्त कारवाई करणार आहे. आणि म्हणजे सगळ्यात वाईट वाटणारी गोष्ट हे आहे की छत्रपती शाहू महाराजांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराज आपल्याला कोणाचे वंशज म्हणता तुम्ही याचं नेतृत्व करता. आणि ज्या दिवशी संभाजी महाराज हे सगळं करत होते तर शाहू महाराज कुठे बसले होते का? त्याच दिवशी आले नाही. आणि 3 दिवसानंतर ते तिथे गावात जाऊन लोकांना भेटून असं नाही करायचं, शांत रहा, आम्ही तुमच्या सोबत आहे. म्हणजे कोण याच्यासाठी जबाबदार असायला पाहिजे ना. म्हणजे बेटा है तो जाके तो तोडफोड करेगा, बाप जाके बोलेगा की नाही शांतता रखो करके. आणि तुम्ही मला सांगतं की नाही काही करू नका, कशाला आंदोलन करतं, आम्ही परमिशन तुम्हाला देणार नाही. अरे कशाने देणार तुम्ही परमिशन? तुम्ही माझ्या घरामध्ये घुसणार आणि तुम्ही मला हे सांगणार की नाही तुम्ही गपचूप हे बघा सगळं सोशल मीडियावर की कशा प्रकारे तुमच्या मशिदीची तोडफोड करत आहे. जे लोक आपल्याला स्वतःला राम भक्त म्हणतो, ज्या दिवशी तुम्ही ते मशिदीमध्ये तोडफोड करत होते, या औरंगाबाद शहरामध्ये जेव्हा राम मंदिरवर हल्ला होत होता तर कोणीही हे हिंदू संघटनाचे लोक आले नाही होते. इम्तियाज जलील होता, रात्रभर त्या मंदिरासमोर उभे राहिला होता त्याची सुरक्षा करण्यासाठी. कारण माझ्या धर्मामध्ये शिकवलेले आहे मला की तुमच्या धर्माचा मला आदर करायचा आहे, तुमच्या धार्मिक स्थळाचा मला आदर करायचा आहे. पण तुम्ही कशा प्रकारचे हे उद्रेक करणारे, कोणत्या धर्माला मानतो तुम्ही? सर शेवटचा प्रश्न, आज तुमचं शांततेच्या मार्गाने राज्यभर आंदोलन झालंय, जर दोषीवर कारवाई झाली नाही तर पुढचा इशारा काय राहील तुमचा? बघा ना आता आम्ही तर सरकारला इशारा दिलेला आहे की साहेब आमची ही सहनशीलता आहे, कितपर्यंत आम्ही हे सगळं सहन करणार आहे आणि कितपर्यंत आम्ही लोकांना हे सांगणार आहे की नाही बाबा शांतता ठेवा, शांतता ठेवा. हे तुमच्यावर आहे, तुमची जबाबदारी आहे. आपल्याला राज्य चांगल्या रीतीने चालवायचं असेल तर सगळे लोकांना सोबत घेऊन अशा प्रकारचा इन्सिडेंट कुठे झाला तर कशा प्रकारची कारवाई करायला पाहिजे सरकारने, प्रशासनाने. तर कोणीही दोषी असू द्या, माझ्या समाजातले असू द्या, कोणीही दोषी असू द्या, याच्या बाबतीत काहीतरी व्हायला पाहिजे, कोणीतरी अकाउंटेबिलिटी फिक्स व्हायला पाहिजे. निश्चित म्हणून कोणी पुढे नाही आले, विरोधकही नाही आले, सत्ताधारी सुद्धा नाही आले. नाही दुर्दैव मला काय वाटतं की मी अनेक दिवसापासून खूप सारे वेगवेगळ्या राजनैतिक पक्षांचे लोकांचं फोटोग्राफ्स बघत आहे सोशल मीडियावर. ते निवेदन द्यायला या आपल्या शहरामध्येच तुम्ही बघा की NCPचे लोक आलेले आहे, इथेच उभे राहून ते मीडियाला संबोधित करत आहे. एक माणसाला बघा, सर्व मुसलमान. म्हणजे तुमच्यावर वेळ आली तर कोणीही नॉन मुस्लिम तुमच्या सोबत उभे राहणार नाही तुमच्या पक्षातले. काँग्रेसचे लोक जेव्हा निवेदन द्यायला आले तर दाखवा मला किती नॉन मुस्लिम त्यांचे पदाधिकारी त्यांच्या सोबत होते. म्हणजे याचा अर्थ हे आहे की मुसलमानांनो, तुमच्यावर काही अनुचित प्रकार घडला, काही अशी वेळ आली तर आम्ही तुमच्या सोबत येणार नाही, आम्ही तुमच्याकडे फक्त मतदानाच्या वेळी येणार आहे. हे एक संदेश जातो ना. नाहीतर तुम्ही पिक्चर बघा आणि त्यांना विचारा की कुठे होते काँग्रेसचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे, काय तुमच्या पक्षामध्ये फक्त मुसलमान आहे? असं आहे का? नाही ना. मग हे कशा प्रकारची राजनीती चाललेली आहे याच्या बाबतीत? थँक्यू सर.